नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 27वा सराव पेपर, जो की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचा सराव पेपर आहे. या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. सराव पेपर चालू करण्यापूर्वी जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती प्रेस करायचं, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा पेपर चालू करू पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, चर्चा पद्धतीमध्ये चर्चेचे प्रकार कोणते आहेत? चर्चा पद्धतीमध्ये चर्चेचे प्रकार कोणते आहेत? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्वच. म्हणजेच प्रकार कोणकोणते आहेत? गटचर्चा, पथक चर्चा आणि परिसंवाद. पुढचा प्रश्न, व्याख्यान पद्धती ही टिंब पद्धती आहे. व्याख्यान जी पद्धती आहे ही कोणती पद्धती आहे? तर यासाठी ते 4 पर्याय दिलेले आहेत. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. व्याख्यान पद्धती ही शिक्षक केंद्रित पद्धती आहे. पुढचा प्रश्न आहे, अवधान म्हणजे जाणीवेचे केंद्रीकरण होय असे प्रतिपादन कोणी केले? अवधान म्हणजेच जाणीवेचे केंद्रीकरण असे अवधान याबद्दल प्रतिपादन कोणी केले? तर यासाठी उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. हिचनेर याने असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न पाहू, टिंब म्हणजे विशिष्ट चेतकाशी जोडलेल्या प्रतिसादाचा संबंध नवीन चेतकाशी निगडीत करणे होय. इथे एक संकल्पना दिलेली आहे. टिंब म्हणजे विशिष्ट चेतकाशी जोडलेल्या प्रतिसादाचा संबंध नवीन चेतकाशी निगडीत करणे होय. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. अभिसंधान. अभिसंधान म्हणजे विशिष्ट चेतकाशी जोडलेल्या प्रतिसादाचा संबंध नवीन चेतकाशी निगडीत करणे होय. पुढचा प्रश्न पाहू, विकृत वर्तन असलेल्या किंवा असामान्य व्यक्तिमत्वाचा शोध घेण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर ज्या व्यक्तीचं वर्तन विकृत असते आणि जे असामान्य व्यक्तिमत्व असतात तर त्यांचा शोध घेण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 व्यक्ती अभ्यास पद्धती. तिलाच जीवन वृत्तांत पद्धत असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, टिंब याच पद्धतीला वैज्ञानिक विचार पद्धतीचे बैठक असलेली पद्धत असे म्हणतात. कोणत्या पद्धतीला वैज्ञानिक विचार पद्धतीचे बैठक असलेली पद्धत असे म्हटले जाते? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 प्रायोगिक पद्धतीला असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, वर्गामध्ये कल्पना पटवून देताना तिच्याशी साम्य असलेले दैनंदिन जीवनातील अनुभव किंवा छोटे मोठे प्रसंग आपण सांगतो, त्यांनाच टिंब असे म्हणतात. संकल्पना आहे, वर्गामध्ये एखादे शिक्षक जेव्हा कल्पना पटवून देत असतात तेव्हा तिच्याशी साम्य असलेले दैनंदिन जीवनातील अनुभव किंवा छोटे मोठे प्रसंग आपण सांगतो, तर त्यांनाच काय म्हटले जाते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उदाहरणे. आपण जेव्हा उदाहरणे देतो. पुढचा प्रश्न, श्रवण दोष असलेल्या विद्यार्थ्यांची खालीलपैकी कोणती लक्षणे आहेत? ज्या विद्यार्थ्यांना श्रवण दोष असतो तर त्यांची लक्षणे कोणती असतात? तर यासाठी तर 4 पर्याय दिलेले आहेत. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्वच. म्हणजेच अध्यापकांना तोच मुद्दा पुन्हा पुन्हा सांगावयास लावणे हा सुद्धा बरोबर आहे लक्षण आहे. त्यांच्या कानातून वारंवार पाणी येणं किंवा पू येणं. पुन्हा तिसरा पर्याय आहे, अध्यापन करत असताना श्रवणदोष असणारे विद्यार्थी त्यांच्या तोंडाकडे पाहत राहतात. त्यांच्या म्हणजेच कुणाच्या? अध्यापकाच्या तोंडाकडे पाहत असतात. म्हणजे वरीलपैकी सर्वच लक्षणे योग्य आहेत. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज. ओके, fill in the blank आहे. I 2 poems since 8 AM. Then our answer is option number first is there, have written. I have written 2 poems since 8 AM. Next question, choose the correct alternative from those given. Alternative select करायचं आपल्याला. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील आपलं. I were you, I would not lose temper. पुढचा प्रश्न, fill in the blank. The current was very swift, however he swam to the other bank. fill in the blank आहे. तर यासाठी पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील आपलं. could. The current was very swift, however he could swim to the other bank. पुढचा प्रश्न, do you see this ring? In passive voice this will be. Okay, we have to convert this into passive voice. This is in active voice. Do you see this ring? Then what can be the passive voice of this sentence? Then our answer is option number 4 is there.
इज दिस रिंग सीन बाय यू? हे उत्तर येईल आपलं. पुढचा प्रश्न, पिक द करेक्ट चॉईस फ्रॉम द वन्स गिवन बिलो. पिक द करेक्ट चॉईस फ्रॉम द वन्स गिवन बिलो. मिस्टर गुप्ता इज नॉट सो पॉप्युलर ॲज सम अदर एम्प्लॉईज. सम अदर एम्प्लॉईज आर. तर हे जे वाक्य दिलेले आहे इथं आपल्याला डिग्री, जर तुम्हाला ग्रामर येत असेल डिग्री, तर इथे तुम्हाला तोच पर्याय तुम्हाला द्यायचा आहे डिग्रीमधील. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. इथं वाक्य आपल्याला अर्धवट दिलेलं आहे, सम अदर एम्प्लॉईज आर. तर यासाठी पूर्ण उत्तर येणार आहे आपलं पर्याय क्रमांक 1, सम अदर एम्प्लॉईज आर मोर पॉप्युलर दॅन मिस्टर गुप्ता. दिस इज आवर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, what is indirect narration of the given sentence below? Pick the correct one. Okay, the sentence is given here. The sentence is in direct narration, direct speech. We have to find out the indirect narration of this given sentence. The sentence is, don't answer me back like that, she said she to Mary. Then what can be the indirect narration of this sentence? Then our answer is option number 3rd is there. What is 3rd? She ordered Mary not to answer her back like that. This is our right answer, option number 3rd. Next question, choose the alternative which is closest in meaning to underline words. Okay, choose the alternative which is close to underline words. Okay, then our answer is, yours is a utopian proposal. Then underline word is utopian. Okay, then what is the meaning? Our answer is option number 2nd is there, idealistic. Next question, what is the antonym of misanthrope? What is the antonym? Antonym means what? Opposite word for the misanthrope. Okay, then what is the opposite of misanthrope? Then our answer is option number 4 is there, loving. Next question, what is the synonym of forsake? What is the synonym? Synonym similar for the forsake. Then what is the synonym for forsake? Answer is abandon. It is synonym for forsake. Next question, a little progress had been made. Choose the correct question tag. A little progress had been made. We have to choose the correct question tag for the sentence. Then our answer is option number 2nd is there, hasn't. Option number 1 is there, hadn't it. This is our right question tag. Next question, भारतामधील पहिले कोणते गाव पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित झाले आहे? असे भारतातील कोणते गाव आहे जे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित झाले आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, पंढरी. पुढचा प्रश्न, ब्रेकिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? एक पुस्तक दिलेलं आहे इथे, ब्रेकिंग इंडिया. तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत हे आपल्याला सांगायचे आहे. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, राजीव मल्होत्रा हे ब्रेकिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या नदीची लांबी महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीची लांबी सर्वात जास्त आहे असं विचारलं आपल्याला. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून कोणत्या वाळवंटाचा निर्देश करावा लागेल? आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणजे आशिया खंडातील, तर सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? उत्तर येणार आहे आपलं पर्याय क्रमांक 2, गोबी वाळवंट. पुढचा प्रश्न, राष्ट्रकूट या साम्राज्याची स्थापना कोणी केली? राष्ट्रकूट या साम्राज्याची स्थापना कोणी केली? याचा संस्थापक कोण होता? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, दंतीदुर्ग हा होता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य वाक्य निवडा. 4 वाक्य दिलेले आहेत, तर यासाठी 1 वाक्य योग्य आहे, 3 चुकीचे असणार आहेत. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य आहे. जे योग्य आहे, राज्यसभेपेक्षा लोकसभेला व्यापक अधिकार आहेत, हेच वाक्य योग्य आहे, बाकीचे चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सरनाम्यातील घोषणेने मागच्या प्रेरणा कोणत्या आहेत, कोणाच्या आहेत असं विचारले. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, फ्रान्सिसी क्रांती. पुढचा प्रश्न, आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली? आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, सिकंदर लोधी याने आग्रा या शहरास त्याची राजधानी बनवली होती. पुढचा प्रश्न,
टिंबटिंब या पक्षी अभयारण्याला आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते. असे कोणतं पक्षी अभयारण्य आहे जे आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य म्हणून गणले जाते? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 निंदा. इथे एक पर्याय चुकीचा झाला होता, तर उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे भरतपूर अभयारण्य. पुढचा प्रश्न, जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 3 राज्यपाल यांना अधिकार आहे. पुढचा प्रश्न, दादाभाई नौरोजी यांनी टिंबटिंब हा सिद्धांत मांडला. दादाभाई नौरोजी यांनी कोणता सिद्धांत मांडला आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील संपत्तीचे अपहरण. पुढचा प्रश्न, उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला? उमाजी नाईक यांचा जन्म जो आहे तो पुरंदरमधील कोणत्या गावामध्ये झाला आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य आहे भिवरी या गावामध्ये झाला. पुढचा प्रश्न, अपूर्वाई हे प्रवास वर्णन कोणी लिहिले आहे? अपूर्वाई हे प्रवास वर्णन जे आहे तर ते कोणी लिहिले आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 पु ल देशपांडे यांनी अपूर्वाई हे प्रवास वर्णन लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न, रूप शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द काय येईल? रूप हा शब्द दिलेला आहे तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे बेरूप. पुढचा प्रश्न, खालील शब्दामधून उपसर्ग शब्द ओळखा. 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला उपसर्ग शब्द शोधायचा आहे. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 यथा. पुढचा प्रश्न, तो मुद्दाम मला त्रास दिला या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? वाक्यामध्ये एक वाक्य दिले इथं, तो मुद्दाम मला त्रास दिला, तर इथं मुद्दाम या शब्दाला अधोरेखित केलेला आहे, तर तो कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे हे सांगायचं आपल्याला. क्रियाविशेषण अव्यय आहे, तर यासाठी उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. पुढचा प्रश्न, काव्यामृत या सामासिक शब्दाचा विग्रह काय होईल? काव्यामृत हा जो सामासिक शब्द आहे तर त्या शब्दाचा विग्रह कसा होईल? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 काव्यरूपी अमृत म्हणजेच काव्यामृत. पुढचा प्रश्न, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? हा कृपण हा शब्द बरेच वेळेस खूपच परीक्षेमध्ये आलेला आहे, याला एक वेळेस पाहून घ्या. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 विरुद्ध आहे उधळ्या. पुढचा प्रश्न, मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व त्याला काय म्हणतात? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 सूत्र म्हणजेच मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. पुढचा प्रश्न, शब्दांच्या 8 जातीपैकी अविकारी नसलेली जात कोणती? शब्दांच्या 8 जाती आहेत तर त्यापैकी अविकारी नसलेली जात कोणती आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 विशेषण. पुढचा प्रश्न, तो बहुधा घरी आला असावा या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा. वाक्य दिलेलं आहे तो बहुधा घरी आला असावा, तर यामधील क्रियापद प्रकार ओळखायचा आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 विध्यर्थ क्रियापद. पुढचा प्रश्न, मित्रांनो आता उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 40वा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे. हा, ही, हे, तो, ती, ते ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? तर या प्रश्नासाठी उत्तर तुम्हाला इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे सामान्य सर्वनाम, दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम किंवा संबंधी सर्वनाम. या 4 पर्यायापैकी जो पर्याय बरोबर असेल तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.